ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट मित्रांनो तुम्ही नक्कीच ऐकली असणार। त्याबद्दल असं म्हटलं जातं की यूं ही नहीं जीता कछुआ खरगोश से, उसकी चाल धीमी थी पर लगातार थी। म्हणजेच काय मित्रांनो की ह्या शर्यतीमध्ये जो आपला कछुआ आहे म्हणजे कासव आहे तो जिंकतो हे सगळ्यांना माहिती, पण ते जिंकण्याचं कारण हे एकमेव होतं की त्याची कन्सिस्टन्सी। त्याने सुरुवात केली होती आणि जोपर्यंत त्याने ते ध्येय गाठलं नाही तोपर्यंत तो चालत राहिला। तर आपल्याला सुद्धा ह्या कासव गतीने आपल्याला आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो हळूहळू पुढे आपल्याला नेत जायचा आहे। या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकायचं असेल तर आपली कन्सिस्टन्सी कायमस्वरूपी आपल्याला टिकून ठेवावी लागणार आहे। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे इनडिटर्मिनेट फॉर्म। मग सगळ्यात पहिला प्रश्न की सर व्हॉट इज द इनडिटर्मिनेट फॉर्म? या इनडिटर्मिनेट फॉर्मला सोडवायचं कसं? तर मित्रांनो एकूण 7 प्रकारचे इनडिटर्मिनेट फॉर्म आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। आधी मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो। तर हे 7 प्रकार कसे तर लक्ष द्या। नंबर 1 0 डिवाइडेड बाय 0, 0 डिवाइडेड बाय 0। नंबर 2 इन्फिनिटी डिवाइडेड बाय इन्फिनिटी। ओके। नंबर 3 0 इंटू इन्फिनिटी, 0 इंटू इन्फिनिटी। नंबर 4 इन्फिनिटी माइनस इन्फिनिटी। नंबर 5 0 रेस टू 0। देन नंबर 6 इन्फिनिटी रेस टू द पावर 0 आणि नंबर 7 1 रेस टू इन्फिनिटी। तर असे एकूण हे 7 प्रकारचे फॉर्म आहेत ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये आपण इनडिटर्मिनेट फॉर्म आपण म्हणत असतो। म्हणजे याचा अर्थ काय सर की आतापर्यंत जे काही मॅथमॅटिक्स तुम्ही शिकलात, जे काही अल्जेब्रा और अर्थमॅटिक तुम्ही शिकलात, तर त्यामध्ये तुम्ही काही नियम शिकले असणार। फॉर एक्झाम्पल लॉज ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम। आणि अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस कुठल्याही नंबरचा पावर जर का तुम्ही 0 घेतला, सपोज x इज द नंबर, रेस टू द पावर 0 जर केला मित्रांनो तर आपण डायरेक्टली याचं उत्तर काय लिहित असतो? 1 लिहित असतो, बरोबर का नाही? बट याला काही गोष्टी अपवाद आहेत। ते म्हणजे काय? 0 रेस टू 0 आणि इन्फिनिटी रेस टू 0। सो 0 रेस टू 0 आणि इन्फिनिटी रेस टू 0 या दोघांच्या वेळेस उत्तर आपल्याला 1 लिहिता येत नाही। का लिहिता येत नाही? कारण हे दोघं फॉर्म आपण इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये कन्सिडर करत असतो। याला आपण ही बेसिक लॉज ऑफ इंडायसेस तिथं वापरू शकत नाही, याचे स्वतःचे वेगळे लॉज आहेत। म्हणजे याला जर का सोडवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लिमिट कन्सेप्टचा वापर करावा लागत असतो, एल हॉस्पिटल रूलचा आपल्याला वापर करावा लागतो। ठीक आहे। तसंच कुठल्याही संख्येला, सपोज फॉर एक्झाम्पल 2 आहे आणि 2ला जर मी 2ने डिवाइड केलं मित्रांनो तर याचं उत्तर काय येतं? 1 येतं, बरोबर? सो कुठल्याही नंबरला जर त्याच नंबरला आपण डिवाइड केलं तर त्या केसमध्ये आन्सर काय येतं? 1 येतं। पण याला अपवाद काय आहे? 0 डिवाइडेड बाय 0, इन्फिनिटी डिवाइडेड बाय इन्फिनिटी। तर ह्या केसमध्ये 0 डिवाइडेड बाय 0 किंवा इन्फिनिटी डिवाइडेड बाय इन्फिनिटी असा जर का नंबर येत असेल, असा जर का फंक्शन येत असेल तर त्याला म्हणायचं इनडिटर्मिनेट फॉर्म। तसंच कुठल्याही नंबरला तुम्ही 0ने मल्टिप्लाय जर केलं तर उत्तर तुमचं काय येतं बरं? 0 येतं। हा आपला बेसिक रूल आहे मॅथमॅटिक्सचा। पण या ठिकाणी त्याला अपवाद आहे की 0 आणि इन्फिनिटी या दोघांचं जर का मल्टिप्लिकेशन असेल तर उत्तर ते 0 येत नाही, तर त्या केसमध्ये तो इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये जातो। त्यासोबत एखाद्या नंबरमधून जर का आपण तोच नंबर जर का मायनस केला तर आपलं उत्तर काय येतं बरं? 0 येतं। पण याला सुद्धा अपवाद काय आहे? इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी। तर हे त्याला एक अपवाद आहे, याला इनडिटर्मिनेट फॉर्म म्हटलं जातं। असा जर का फॉर्म तुम्ही कॅल्सीमध्ये तुम्ही जो कॅल्सी यूज करताय त्यात जर टाकला तर तिथं तुम्हाला लिहून येतं मॅथमॅटिकल एरर। सो दीज आर द इनडिटर्मिनेट फॉर्म। यासाठी आपण लिमिट कन्सेप्ट, एल हॉस्पिटल कन्सेप्टचा वापर करत असतो। आणखी एक की एनची जर काही पॉवर असू द्या, n रेस टू 1, 1 रेस टू 1, 1 रेस टू 2, 1 रेस टू 3, 1 रेस टू 4, 1 रेस टू एनी पॉवर, याचं उत्तर नेहमी 1च असतं। पण याला अपवाद काय? 1 रेस टू द पॉवर इन्फिनिटी, 1 रेस टू द पॉवर इन्फिनिटी। त्या केसमध्ये त्याचं उत्तर 1 लिहिता येत नाही। सो मित्रांनो या ठिकाणी असे हे एकूण किती 7 प्रकारचे इनडिटर्मिनेट फॉर्म आहेत। या 7 प्रकारच्या फॉर्मला आपल्याला विसरायचं नाहीये। मग आता राहिला प्रश्न की सर मग याला आपण सोडवतो कसं? म्हणजे हे जे 7 फॉर्म आहेत त्यांना आपण सोडवायचं कसं, याला सॉल्व्ह करायचं कसं? तर त्यासाठी आपण लिमिट कन्सेप्टचा वापर करतो, जे तुम्ही 11-12 मध्ये त्याचं बेसिक शिकलेले असतात। आणि आणखी एक महत्त्वाचा रूल, एल हॉस्पिटल रूल, याचा वापर तुम्ही खूपदा केला असणार ज्यावेळेस तुम्ही CETचे एक्झाम देत होते, जेव्हा तुम्ही JEEचं प्रिपरेशन करत होते त्यावेळेस तुम्ही एल हॉस्पिटल रूलला खूपदा वापरला असणार। आधी आपण एल हॉस्पिटल रूल इथं समजून घेऊया। हे बघा, एल हॉस्पिटल रूल। सो एल हॉस्पिटल रूल बघा, सपोज f ऑफ x अँड g ऑफ x। सो f ऑफ x अँड g ऑफ x हे दोन फंक्शन्स आहेत, सच दॅट
सच दॅट की जर का मी एक्सच्या जागेवर ह्या एक्सच्या जागेवर जर मी ए सबस्टिट्यूट केला तर याचं उत्तर येतं आहे 0 ऑर किंवा अँड जीमध्ये एक्सच्या जागेवर जर मी ए सबस्टिट्यूट केला तर याचं उत्तर काय येतं 0. लक्षात घ्या. मग आता मला ह्या केसमध्ये ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. लिमिट x टेन्स टू x टेन्स टू a. सो x टेन्स टू a f ऑफ x डिवायडेड बाय g ऑफ x ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. मग आता बघा, ज्या वेळेस मी एक्सची व्हॅल्यू ए सबस्टिट्यूट करेल, व्हेन यू सबस्टिट्यूट एक्स इक्वल टू ए, तर हा एफ ऑफ ए बनेल आणि जी ऑफ ए बनेल. पण एफ ऑफ ए आणि जी ऑफ ए यांची व्हॅल्यू काय 0 0 0 0. सो हा फॉर्म बेसिकली काय झाला 0 डिवायडेड बाय 0. तर ह्या केसमध्ये अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल आपण याला कसं लिहू शकतो लक्षात घ्या. सो इट इज लाईक दिस. लिमिट एक्स टेन्स टू एक्स टेन्स टू ए एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, डिवायडेड बाय जी डॅश ऑफ एक्स. म्हणजेच काय, लिमिट ॲज इट इज आहे ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असं आपण त्याला लिहू शकतो. ही झाली केस नंबर 1. ही झाली केस नंबर 1. अगेन केस नंबर 2 की सपोज माझ्याकडे एफ ऑफ एक्स आणि अँड जी ऑफ एक्स हे दोन फंक्शन आहेत. सच दॅट ज्या वेळेस मी त्याच्यामध्ये एक्सच्या जागेवरती मी ए सबस्टिट्यूट करतो उत्तर येतं इन्फिनिटी, आणि अँड जीमध्ये सुद्धा एक्सच्या जागेवर जेव्हा मी ए सबस्टिट्यूट केलं उत्तर येतं इन्फिनिटी. मग त्या केसमध्ये देन अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. मग आता याची व्हॅल्यू आपण काढणार बरं कशी, कारण बघा वरती येतोय इन्फिनिटी जेव्हा मी ए सबस्टिट्यूट करेल तेव्हा, खाली येतोय इन्फिनिटी जेव्हा मी ए सबस्टिट्यूट करेल तेव्हा. सो इट इज अ इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. तर त्याही केसमध्ये आपण अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल याला आपण असं लिहू शकतो एफ डॅश ऑफ एक्स अँड जी डॅश ऑफ एक्स, आणि मग आपण त्यामध्ये तो एक्स इक्वल टू ए सबस्टिट्यूट करू शकतो. मग एखादा विद्यार्थी म्हणेल की सर पुन्हा जेव्हा तुम्ही एक्स इक्वल टू ए सबस्टिट्यूट केला आणि पुन्हा 0/0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म आला तर अगेन अप्लाय द एल हॉस्पिटल रूल. थोडक्यात सांगायचं असं आहे की हे जे 7 प्रकारचे फॉर्म आहेत, हे 7 प्रकारचे फॉर्म आहेत, यांना सॉल्व करण्यासाठी यांची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण लिमिट कन्सेप्टचा वापर करतो, आणि येणारी जी काही व्हॅल्यू असते दॅट व्हॅल्यू इज नोन ॲज अ लिमिटिंग व्हॅल्यू. मग आता ही लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एल हॉस्पिटल रूलचा वापर करतो, जो की या 2 प्रकारच्या फॉर्मसाठी वापरला जात असतो. जर 0/0 आणि इन्फिनिटी फॉर्म जर तयार होत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही एल हॉस्पिटल रूल वापरू शकता. ठीक आहे. मग काही विद्यार्थी म्हणतील सर ठीक आहे हे 2 प्रकार झाले, मग व्हॉट अबाउट द रिमेनिंग 5. तर जे रिमेनिंग 5 आहेत ना मित्रांनो, याला आपण बेसिक ऑपरेशन्सचा वापर करून 0/0 आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटीमध्ये कन्वर्ट करून घेत असतो, आणि मग एल हॉस्पिटल आपण अप्लाय करतो. हा झाला त्याचा थ्योरेटिकल पार्ट. आता ह्याच कन्सेप्टला आपण काय करूया की न्यूमेरिकल क्वेश्चनच्या साह्याने समजून घेऊया. तर सुरुवात करतो मी टाईप नंबर 1चे क्वेश्चन, ज्यामध्ये 0/0 आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल, ज्यात तुम्ही डायरेक्टली काय करू शकतात, एल हॉस्पिटल वापरू शकतात. चलो करते स्टार्ट. मग आता बघा हा पहिला प्रश्न, हा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे इव्हॅल्युएट. मी इथं वरती असं करतो, वरती टाईप टाकतो, टाईप नंबर 1. टाइप 1 0/0 और इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. टाइप नंबर 1 0/0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. 0/0 इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म हा आपला टाइप नंबर 1. पहिले ह्या टाईपचे प्रश्न आपण सोडवूया, नंतर मग रिमेनिंग जे 5 टाईप आहेत त्यांचे प्रश्न आपण सोडवूयात. तर बघा मित्रांनो, या टाईप 0/0 इन्फिनिटी बाय इन्फिनिटी डायरेक्टली आपण एल हॉस्पिटल वापरू शकतो. आता हा पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे. सगळ्यात आधी आपल्याला जो इव्हॅल्युएट करायचं ना, बघा याची सुरुवात अशी करायची की समजा लेट, याला आपण कॅपिटल एलने डिनोट करू, एल फॉर लिमिट. समजा हे काय आहे, कॅपिटल एल फॉर लिमिट एक्स टेन्स टू 0 ई रेस टू ए एक्स मायनस ई रेस टू मायनस ऑफ ए एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ 1 प्लस बी एक्स. मित्रांनो तुम्हाला मी इकडे काही बेसिक सांगतो, आधी ते लक्षात घ्या. ई रेस टू जर का 0 असेल तर याचं उत्तर लिहिलं जातं 1.
ठीक आहे. नंतर ई रेस टू जर काही इन्फिनिटी असेल तर याचं उत्तर असतं इन्फिनिटी, पण ई रेस टू जर मायनस इन्फिनिटी असेल तर याचं उत्तर असतं 0. हे काही बेसिक तुम्ही या ठिकाणी लक्षात राहू द्यात. ई रेस टू 0 1, ई रेस टू इन्फिनिटी इन्फिनिटी, ई रेस टू मायनस इन्फिनिटी 0. ठीक आहे. आता यात मी काय करतो, पुट करतो. सपोज पुट एक्सच्या जागेवरती 0, पुट एक्स इक्वल टू 0. मग आता एक्स इक्वल टू जर मी इथं 0 पुट केला, या ठिकाणी एक्स इक्वल टू जर मी 0 पुट केला तर काय येते ते बघा व्यवस्थित. एक्स जर 0 पुट केला सो इट इज ई रेस टू 0. हे बघा ई रेस टू 0 म्हणजे एल जो बनेल इथून एल. सो देअरफॉर एल इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर इट इज ई रेस टू 0 मायनस ई रेस टू अगेन 0. देन खाली बघा लॉग ऑफ 1 प्लस 0 1 प्लस 0. लॉग ऑफ 1 प्लस 0 म्हणजेच काय, लॉग ऑफ 1. आणि लॉग ऑफ 1ची व्हॅल्यू काय बरं असते, लॉग ऑफ 1ची व्हॅल्यू असते डायरेक्टली 0 फॉर एनी बेस. तर हे बेसिकसुद्धा तुमच्याकडे राहू देत. चला ठीक आहे, हे बेसिक पण तुमच्याकडे राहू द्या. तर या ठिकाणी हा फॉर्म कोणता येतो मित्रांनो बघा. सो ई रेस टू 0 म्हणजे 1 मायनस ई रेस टू 0 म्हणजे 1. 1 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 0 आणि लॉग ऑफ 1 असतो 0. सो इट इज 0/0 फॉर्म. हा कोणता फॉर्म तयार झाला, 0/0 फॉर्म. आणि जर 0/0 फॉर्म असेल तर आपण इथं कोणता रूल अप्लाय करू शकतो, तर या ठिकाणी आपण रूल 1 अप्लाय करू शकतो, म्हणजे सॉरी एल हॉस्पिटल रूल आपण इथं अप्लाय करू शकतो. वेन देर इज अ 0/0 फॉर्म अप्लाय एल हॉस्पिटल रूल. अप्लाय एल हॉस्पिटल रूल. इथं आपण एल हॉस्पिटल रूलचा वापर करू शकतो. आणि अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल लक्ष द्या, हा जो काही लिमिट एक्स टेन्स टू 0 आहे तो ॲज इट इज. रूल काय की न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिनॉमिनेटरला. मग अकॉर्डिंग टू दॅट ई रेस टू ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू ए एक्स ॲज इट इज आणि वरच्या ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए मायनस हा ई रेस टू मायनस ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस ए एक्स आणि वरती मायनस ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ए डिवायडेड बाय बॉटमला बघा लॉग ऑफ 1 प्लस बी एक्स. सो लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस बी एक्स आणि देन ब्रॅकेटमध्ये असणारा जो 1 प्लस बी एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह बी. तर इथं तुम्हाला हे बेसिक माहिती पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू ए एक्स इंटू पुन्हा ए आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ जर का ए एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण 1/x इंटू ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए असं आपण लिहित असतो. तर ह्या बेसिक गोष्टी मी इथं वापरतोय. याला थोडंसं सिम्प्लिफाय करतो मी. सो एल इज इक्वल टू बघा याला तर सिम्प्लिफाय करूया. लिमिट एक्स टेन्स टू 0 बघा वरती काय तयार झाला ए ई रेस टू ए एक्स मायनस अँड मायनस इट बिकम प्लस ए ई रेस टू मायनस ऑफ ए एक्स डिवायडेड बाय खाली बघा मित्रांनो बी 1 प्लस बी एक्स. आता पुट करून बघा बरं. नाव पुट एक्स इज इक्वल टू 0 एक्स इक्वल टू 0 पुट करून बघा. सो इट इज लिमिट. हां ज्या वेळेस तुम्ही एक्स इक्वल टू 0 पुट करतात पुन्हा लिमिट लिहिण्याची गरज नाही. तर बघा ए ई रेस टू 0 प्लस ए ई रेस टू 0 डिवायडेड बाय बी आणि या ठिकाणी 1 प्लस 0. मग बघा हे उत्तर किती येतं आहे ए प्लस ए दॅट इज 2a आणि डिवायडेड बाय बी. तर मित्रांनो ह्या लिमिटची व्हॅल्यू काय आली, लिमिट एक्स टेन्स टू 0 ई रेस टू ए एक्स मायनस ई रेस टू मायनस ए एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ 1 प्लस बी एक्स. तर याची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे 2a डिवायडेड बाय बी. तर अशा पद्धतीने अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल और बाय युझिंग द एल हॉस्पिटल रूल तुम्ही ह्या फंक्शनचं उत्तर फाइंड आउट करू शकतात. आणि हे जे काही मी तुम्हाला इथं जेवढं सांगितलं आहे ना हे काय आहे सगळं, हे आहे बेसिक, या प्रश्नाला लागणारं बेसिक. ठीक आहे, इट इज अ बेसिक, या प्रश्नासाठी लागणारं हे बेसिक. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एल हॉस्पिटल रूल तुम्ही वापरू शकता. चला नोट डाऊन करून घ्यायला. चला पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. आता इथं बेसिकमध्ये बघा तुम्हाला काय काय लागेल. या ठिकाणी बेसिकमध्ये तुम्हाला लागणार आहे मित्रांनो डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. एनला काढा पुढे आणि एकाने कमी. तसंच इथं आपण यूज करणार आहोत. चलो जे काही दिलं आहे सगळ्यात आधी त्याला लेट कॅपिटल एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0
1 प्लस एक्स रेस टू एन मायनस 1 अपॉन एक्स पुट करून बघा. सपोज ज्यावेळेस मी इथं पुट करतोय, पुट एक्स इज इक्वल टू 0, तर एल बघा कसा दिसतोय, देअरफॉर एल इज इक्वल टू, सो 1 प्लस 0 रेस टू द पॉवर एन मायनस 1 अपॉन 0. सो अगेन इट इज 0/0 फॉर्म. हा कोणता फॉर्म तयार झाला? 0/0 फॉर्म. आणि 0/0 फॉर्म असेल तर अप्लाय एल हॉस्पिटल रूल. अप्लाय एल हॉस्पिटल रूल. मग एल हॉस्पिटल रूल जर अप्लाय केला याला, तर बघा अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल, लिमिट एक्स टेन्स टू 0, लिमिट एक्स टेन्स टू 0, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स रेस टू द पॉवर एन? एन पुढे येणार 1 प्लस एक्स, एकाने कमी एन मायनस 1. आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट नंबर डी डी एक्स ऑफ कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू 0. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार? 1. ठीक आहे. त्यानंतर 1चा पावर जर एन असू द्यात किंवा 1चा पावर एन मायनस 1 असू द्या, याचं उत्तर 1च राहणार हां, हे लक्षात घ्या. मग आता खाली एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 येणार, 1. ठीक आहे. मग बघा याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. आता पुट करा. नाव पुट एक्स इज इक्वल टू 0, तर लिमिट बघा काय येणार मग? एक्स इक्वल टू जर 0 पुट केला तर एन 1 प्लस 0 रेस टू एन मायनस 1 डिवायडेड बाय 1. आता डिवाइडचा 1 लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही. सो एल इज इक्वल टू वरती कसं असणार? एन 1 रेस टू एन मायनस 1. ओके. आणि दॅट इज इक्वल टू 1 रेस टू एन मायनस 1 म्हणजेच काय? एन. आणि दॅट इज इक्वल टू एन. म्हणजे फायनल आन्सर काय लिहू शकतो मग आपण? देअरफॉर एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू एन मायनस 1 अपॉन एक्स. तर याचं उत्तर ह्या ठिकाणी किती आलं? एन आलं, एन. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. चलो नोट डाउन कर लो इसे. सेकंड एग्जाम्पल बाय यूजिंग एल हॉस्पिटल रूल. व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आणि व्यवस्थित लिहून मग पुढचं बघायचं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. सोपी एक्झाम्पल्स आहेत बघा. अगेन याला काय करा? लेट कॅपिटल एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ एक्स. मित्रांनो इथं बेसिक आपल्याला लागेल ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे बघा. सो टॅन ऑफ 0 याची व्हॅल्यू असते 0. टॅन ऑफ 0ची व्हॅल्यू काय असते? 0. नंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लॉग ऑफ 0 काय असतो? सो लॉग ऑफ 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. लॉग ऑफ 1 किती असतो या ठिकाणी? लॉग ऑफ 1 दॅट इज इक्वल टू 0. लॉग ऑफ 1 किती असतो? 0. ठीक आहे. नंतर जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ ए एक्स ए इंटू एक्स, तर 1 अपॉन ए एक्स ॲज इट इज आणि ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए. नंतर डेरिव्हेटिव्ह लागेल तुम्हाला टॅन एक्सचा. सो टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स. एवढं बेसिक तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये लागेल. मग बघा आता जर मी पुट केलं इथं, पुट एक्स इज इक्वल टू 0, सो देअरफॉर एल पुट करताना लॉग ऑफ टॅन ऑफ 0 डिवायडेड बाय लॉग ऑफ 0 विच इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ 0 काय असतो? 0 आणि डिवायडेड बाय लॉग ऑफ 0. मित्रांनो लॉग ऑफ 0 लॉग ऑफ 0 लॉग ऑफ 0ची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी डिवायडेड बाय इन्फिनिटी फॉर्म. तर हा फॉर्म कोणता तयार झाला? इन्फिनिटी डिवायडेड बाय इन्फिनिटी फॉर्म. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटी जर फॉर्म असेल तर त्या केसमध्ये आपण कोणता रूल अप्लाय करणार? एल हॉस्पिटल. अप्लाय एल हॉस्पिटल रूल. सो अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर. लिमिट एक्स टेन्स टू 0. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ टॅन? लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॅन आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. बघा न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. याला थोडंसं सिम्प्लिफाय करतो. हे बघा कशा पद्धतीने. सो लिमिट एक्स टेन्स टू 0. हे बघा मित्रांनो 1 बाय एक्स, तर हा एक्स चालला जाईल वरती आणि टॅन येणार खाली.
टॅन एक्स. सेक स्क्वेअर एक्स आहे, सेक स्क्वेअर एक्स दोन वेळेस आहे, तर मी याला असं करतो सेक एक्स इंटू सेक एक्स. थोडंसं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे. मग आता बघा यालाच मी आणखी असं लिहू शकतो, लिमिट एक्स टेन्स टू झिरो, एक्स टेन्स टू झिरो, एक्स सेक एक्स पुन्हा सेक एक्स आणि डिवायडेड बाय खाली जो टॅन आहे याला मी लिहू शकतो साइन एक्स अपॉन कॉस एक्स, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. तर हा जो काही कॉस एक्स आहे हा वरती जाणार. एल इज इक्वल टू लिमिट एक्स सेक एक्स पुन्हा सेक एक्स आणि कॉस एक्स गेला त्याच्या शेजारी डिवायडेड बाय साइन एक्स. मित्रांनो आणखी एक बेसिकमध्ये रूल लिहून घ्या. हे सगळ्या बेसिक व्हॅल्यूज ह्या ॲक्च्युली तुमच्यापासून मला एक्सपेक्टेड आहेत, पण काय हरकत नाही, आपण प्रत्येक प्रश्नाला बेसिक जे आहे ते लिहून घेऊ. सो डी डी एक्स ऑफ डी डी एक्स नाही, प्रोडक्ट ऑफ कॉस आणि सेक, कॉस एक्स आणि सेक एक्स हे एकमेकांचे रेसिप्रोकल असल्यामुळे त्यांचा प्रोडक्ट किती येतो 1. दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. मग या दोघांचा प्रोडक्ट काय येणार 1. मग आता बघा हे कसं येणार, लिमिट एक्स टेन्स टू झिरो, एक्स सेक एक्स ॲज इट इज, एक्स सेक एक्स ॲज इट इज. हां बरोबर. किंवा एक काम करू शकतो आपण बघा, आणखी एक मजेशीर गोष्ट तुम्हाला मी सांगतो. काय करा, हा एक्सचा एक्स वरती राहू द्या ॲज इट इज. हां बरोबर. आता सेक एक्स इंटू कॉस एक्स, सेक एक्स इंटू कॉस एक्स याचं उत्तर काय बरं येणार, दॅट इज इक्वल टू दी 1. मग वरती राहिला कोणता, सेक एक्स राहिला फक्त. त्या सेक एक्सला जर खाली बोलून घेतलं तर खाली जर आला नाव इट बिकम साइन एक्स इंटू कॉस एक्स. खाली आल्यावर तो काय बनेल कॉस, कारण वरती असणारा सेक खाली आल्यावर कॉस बनणार. 1 बाय कॉस म्हणजेच काय सेक. मग साइन एक्स कॉस एक्स ना मी इथं 2 ॲडजस्ट करतो बघा, 2 ॲडजस्ट करतो, 2ने मल्टिप्लाय आणि 2ने डिवाइड. मग हा तुम्हाला एक फॉर्म्युला भेटेल बघा, साइन एक्स कॉस एक्स 2 टाइम दॅट इज इक्वल टू 2 साइन एक्स, दॅट इज इक्वल टू 2 साइन एक्स. ओके 2 साइन एक्स. तर एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू झिरो, वरती आहे 2x आणि खाली साइन 2x, साइन 2x आणि इट इज अ स्टँडर्ड फॉर्म, इट इज अ स्टँडर्ड लिमिट. हे काय आहे, स्टँडर्ड लिमिट आहे. आणि आलं याचं उत्तर काय, दॅट इज इक्वल टू 1. याचा आन्सर काय आला 1. म्हणजेच काय एल लिमिट एक्स टेन्स टू झिरो लॉग ऑफ टॅन एक्स डिवायडेड बाय लॉग एक्स. तर याचं उत्तर काय येणार 1. ओके याचं उत्तर काय येणार डायरेक्टली 1. मग तुम्ही म्हणाल सर हे तुम्हाला कसं काय कळलं, हे स्टँडर्ड आहे. मित्रांनो हा 11-12मध्ये याला खूपदा यूज केलेला आहे. हे बघा इथं फॉर्म्युला लिहावं लागेल मात्र. सो लिमिट एक्स टेन्स टू झिरो, हे बघा लक्षात घ्या, साइन ऑफ एन एक्स इथं आहे आणि खाली एन एक्स आहे. किंवा लिमिट एक्स टेन्स टू झिरो, वरती एन एक्स आहे आणि खाली साइन ऑफ एन एक्स आहे. तर यांचं उत्तर डायरेक्टली काय येत असतं 1 येत असतं. काय येत असतं 1 डायरेक्ट. मग आता इथं जर 2x आहे तर वरती पण 2x पाहिजे, वरती 2x तर खाली पण 2x पाहिजे. बघा हा 2x तर इथं पण 2x पाहिजे अँगल. सो रिझल्ट डायरेक्ट इक्वल टू 1. हा स्टँडर्ड रिझल्ट आहे. तर अशा पद्धतीने हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3. याचं बेसिक पण मी तुम्हाला सांगितलं, ज्याची रिक्वायरमेंट आहे. हा फॉर्म्युला जो आहे तोही तुम्हाला सांगितला आहे. व्यवस्थित सगळं नोट डाऊन करून घ्यायला. ओके पुढे जाऊया. नाव द क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे याला पुन्हा आधी याचं नाव देऊन टाकू आपण लेट. म्हणजे समजा कॅपिटल एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू झिरो लॉग ऑफ टॅन ऑफ 2x विथ बेस टॅन एक्स. मित्रांनो टॅन ऑफ 2x आपल्याला लॉगरिथम काढायचं आहे विथ बेस टॅन एक्स. आपण इथं चेंज ऑफ बेसची कन्सेप्ट वापरूया. या ठिकाणी बेसिक. सो बाय युझिंग चेंज ऑफ बेस कन्सेप्ट, बघा बाय युझिंग चेंज ऑफ बेस, बाय युझिंग द चेंज ऑफ बेस कन्सेप्ट ऑफ लॉगरिथम. यालाच असं लिहिता येतं बघा, याला आज आपण असं लिहितो लिमिट एक्स टेन्स टू झिरो लॉग ऑफ टॅन 2x आणि लॉग ऑफ टॅन टू द बेस टॅन एक्स आहे. तर याला डायरेक्टली असं लिहिता येतं लॉग ऑफ टॅन 2x डिवायडेड बाय लॉग ऑफ टॅन एक्स. नाव आता याचा बेस काय झाला, याचा बेस झाला ई, याचाही बेस झाला ई. सो ऑलरेडी जो बेस टॅन एक्स होता त्याला मी कन्वर्ट करून घेतलं बेस ईमध्ये. आणि आता पुट करून बघतो. पुट जर मी एक्स इक्वल टू 0 पुट केलं तर एल बघा इथं काय येणार, एल दॅट इज
लॉग टॅन 0, टॅन डायरेक्टली 0 आणि लॉग ऑफ टॅन डायरेक्टली 0. मग आता बघा इकडे लक्ष द्या, टॅन 0 म्हणजेच काय 0, लॉग ऑफ 0 डिवायडेड बाय लॉग ऑफ 0 आणि इट इज इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. हा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. देन अप्लाय एल हॉस्पिटल रूल. मग आता एल हॉस्पिटल रूल अप्लाय करू. अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल लिमिट x टेन्स टू 0 ॲज इट इज. बघा वरती जो लॉग आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ 1/tan 2x. ओके, देन टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 2x. ओके, आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 डिवायडेड बाय लॉग ऑफ tan x. सो 1/tan x. ओके, 1/tan x. tan xचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. असा हा झाला एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. लिमिट x टेन्स टू 0. मागच्याच एक्झाम्पलचं बेसिक इथं लागणार आहे. आता 1/tan 2x. tan 2xला मी खाली पाठवतो. हे बघा हा खाली आला tan 2x. ओके, 1/tan 2x आणि खालचा टॅन वरती जाणार. हा आला tan x आणि हा tan 2x. त्यानंतर वरती जो sec स्क्वेअर 2x आहे याला असं लिहू आपण sec 2x इंटू sec 2x. अशा पद्धतीने दोनदा sec 2x. ठीक आहे, असं लिहून घेऊ आपण त्याला. मल्टिप्लाय बाय 2 आणि खाली जो sec स्क्वेअर आहे याला आपण लिहून घेऊ sec x इंटू sec x. सिम्प्लिफाय करण्यासाठी, बाकी काही नाही, सिम्प्लिफाय करण्यासाठी. मग आता इकडे लक्ष द्या, लिमिट x टेन्स टू 0. हा जो tan x आहे, हा जो वरती दिसतोय तो जो काही tan x आहे मित्रांनो, वरती दिसणारा जो tan x आहे मी त्याला बघा असं लिहून घेतो sin x अपॉन cos x. बरोबर, आणि इट इज sin 2x अपॉन cos 2x. ओके, sin 2x अपॉन cos 2x. हा झाला 2 टाइम sec 2x खाली sec x. ओके, मग आता हा cos 2x जेव्हा वरती जाईल, हा cos 2x वरती जाईल, एक cos x खाली येणार. मग बघा आणखी कसं सिम्प्लिफाय होतं इथे. जेवढं शक्य तेवढं सिम्प्लिफाय करूया आपण. हे बघा हा cos 2x जर वरती गेला तर एक सेकला खाऊन जाणार, म्हणजे हा cos 2x एका सेकला खाऊन जाईल. बरोबर, मग वरती काय राहील फक्त 2 टाइम sin x आणि हा झाला sec 2x. हा एवढंच राहणार. तसंच हा cos जर खाली आला तर एक सेक खाऊन जाणार आणि काय राहिली तर sin 2x आणि माझ्याकडे राहणार फक्त एक sec x. आता मी काय करतो, याला आणखी थोडंसं सिम्प्लिफाय करतो. बघा तुमच्या लक्षात येतं का, लिमिट x टेन्स टू 0. sin 2xला वरती, सॉरी हा sin 2x खालीच राहू द्या, सेकला खाली घेऊन या. सो 2 sin x हा झाला 2 sin x. सेक जर वरती गेला इट बिकम cos x. तसंच sec 2x ला खाली जर आणलं तर sin 2x खाली आल्यावर हा cos 2x. ओके, आता मी इथं काय करतो, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो किंवा असंच राहू देऊ आपण. बघा वरती आहे sin 2x आणि खाली काय आहे sin 2x cos 2x. that is equal to sin 2x get cancel and what is remaining, limit x tends to 0 1/cos 2x म्हणजेच काय sec 2x. आणि आता पुट करा, पुट x इज इक्वल टू 0. तर एल ची व्हॅल्यू बघा काय येणार, sec ऑफ 0, sin ऑफ 0, cos ऑफ 0 किती असतो 1, तर sec ऑफ 0 सुद्धा काय येणार 1. तर ह्या प्रश्नाची लिमिटिंग व्हॅल्यू काय आली मित्रांनो, l इज इक्वल टू 1. थोडासा लेंदी क्वेश्चन होता, तर त्याला आपण जेवढं शक्य जेवढं सॉल्व करता येईल आपल्याला तेवढं सॉल्व करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे. कधी सेकला वरती पाठवलं आहे, कधी खाली पाठवलं आहे. ठीक आहे, आणि ऑनलाईन लेक्चर्स आहेत, तर तुम्हाला एखादी स्टेप जर नाही कळली ना, थोडंसं आणखी मागे घ्यायचं आणि पुन्हा एकदा बघून काढायचं, इझिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि तेव्हा जरी नाही कळली तर तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता. चला व्हिडिओला पॉज करून घ्या आणि हे लिहून टाका व्यवस्थित.
एक्झाम्पल नंबर 4. आता याच्यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल आपण इथं डिस्कस करूया. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. तर यासाठी जे बेसिक लागेल ना मी ते तुम्हाला ऑलरेडी इथं सांगून देतो बघा. तर मित्रांनो डी डी एक्स ऑफ, हे बघा, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन जर का असेल तर एन पुढे येणार आणि एकाने कमी, बरोबर. नंतर डी डी एक्स ऑफ जर का ए रेस टू एक्स असेल, ए रेस टू एक्स, त्याला ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए लिहिता येतं. देन डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स जर असेल सो इट इज एक्स रेस टू एक्स लॉग ऑफ एक्स, असं याला लिहितात. हे काही स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज आहेत, हे लक्षात घ्या. जेव्हा एक्सच्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह काढतो आणि एक्स वरती तर हे आन्सर येणार, एक्सच्या रिस्पेक्टिव्ह काढतो आणि एक्स खाली तर ते आन्सर येणार. ठीक आहे, हे आपल्याला लागतील. आता मी इथं डायरेक्टली काय कन्सिडर करतो, घ्या, लेट कॅपिटल एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू वाय, एक्स रेस टू वाय मायनस वाय रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स रेस टू एक्स मायनस वाय रेस टू वाय, वाय रेस टू वाय. तर या ठिकाणी मित्रांनो एक्स इज द व्हेरिएबल विच इज टेन्स टू वाय, वाय इज अ कॉन्स्टंट, वाय काय कॉन्स्टंट आहे. मग आता आपण जर पुट केलं बघा, जर आपण इथं पुट केलं एक्सची व्हॅल्यू वाय जर मी पुट केली, एक्सची व्हॅल्यू वाय जर मी पुट केली तर देअर फोर लिमिटचं आन्सर बघा काय येतं, एक्सची व्हॅल्यू वाय, तर हा बघा वाय रेस टू वाय मायनस वाय रेस टू वाय अपॉन एक्सची व्हॅल्यू वाय, वाय रेस टू वाय मायनस वाय रेस टू वाय, दॅट इज 0 डिवायडेड बाय 0 फॉर्म. मग काय करणार, अप्लाय एल हॉस्पिटल रूल, अप्लाय एल हॉस्पिटल रूल. ओके, एल हॉस्पिटल रूल आपण इथं अप्लाय करूया. आणि अकॉर्डिंग टू द एल हॉस्पिटल रूल बघा, लिमिट एक्स टेन्स टू वाय, एक्स टेन्स टू वाय, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला, डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनोमिनेटरला, एक्स रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह, सो ट्रीट वाय ॲज अ कॉन्स्टंट. मग एक्स रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग वाय पुढे येणार आणि एकाने कमी, वाय मायनस 1. तसंच वाय रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, सो इट इज लाईक अ ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह, मग तो काय येणार मायनस वाय रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ वाय, लॉग ऑफ वाय. आणि एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एक्स रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स मायनस वाय रेस टू वाय, वाय रेस टू वाय इट इज अ कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 0 बाय युजिंग एल हॉस्पिटल रूल. ठीक आहे, हे अशा पद्धतीने झालं आहे. सो आता मग आपण काय करणार बघा, लक्ष द्या, वाय एक्स रेस टू वाय, एक्स रेस टू वाय मायनस 1. आता पुट करून बघू आपण किंवा थोडं सिम्प्लिफाय करा. लिमिट एक्स टेन्स टू वाय, वाय एक्स रेस टू वाय मायनस 1 मायनस वाय रेस टू एक्स, वाय रेस टू एक्स, बघा वाय रेस टू एक्स ॲज इट इज, वाय रेस टू एक्स लॉग ऑफ वाय, आणि खाली काय आहे एक्स रेस टू एक्स लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, एक्स रेस टू एक्स लॉग ऑफ एक्स. आता जर का मी पुन्हा एक्सच्या जागेवर वाय जर सबस्टिट्यूट केला, बघा एक्सच्या जागेवर वाय, तर आपण काय होतं ते बघूया. पुट एक्स इज इक्वल टू वाय, तर एल बघू आपण आता कसा होतोय तो, हा वाय आहे, एक्सच्या जागेवरती वाय, वाय मायनस 1 मायनस एक्सच्या जागेवरती वाय लॉग वाय डिवायडेड बाय वाय रेस टू वाय आणि लॉग ऑफ वाय. ओके, लॉग ऑफ वाय. तर आता बघा वरती आपण काय करू शकतो, वरती एल इथं लिहितो मी, एल इज इक्वल टू वायचा पॉवर आहे 1 आणि याची बेरीज जर केली इट इज वाय रेस टू वाय, वाय रेस टू वाय मायनस वाय रेस टू वाय लॉग वाय आणि डिवायडेड बाय वाय रेस टू वाय लॉग वाय. जर वाय रेस टू वाय कॉमन काढला न्यूमरेटरवरून, 1 मायनस लॉग वाय अपॉन वाय रेस टू वाय जर कॉमन काढला दॅट इज लॉग, हा बघा लॉग वाय. सो वाय रेस टू वाय गेट कॅन्सल अँड द करेक्ट आन्सर इज 1 मायनस लॉग वाय अपॉन लॉग वाय. तर हे या प्रश्नाचं उत्तर असणार, या लिमिटचं हे आन्सर असणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे तुम्ही आधी नोट डाऊन करा व्हिडिओ पॉज करून.
तर इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये एकूण 7 फॉर्मपैकी सुरुवातीचे 2 फॉर्म आहेत 0/0 आणि इन्फिनिटी फॉर्म. तर या फॉर्मचे एकूण 5 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत या टॉपिकवरती टाईप नंबर 1 0/0 आणि इन्फिनिटी त्यावरती आपण क्वेश्चन्स पुढच्या लेक्चरमध्ये सोडवूया. आणि नंतर मग टाईप नंबर 2 मध्ये आपण 0 × इन्फिनिटी यांना कव्हर करणार आणि त्यांचेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आणि टाईप नंबर 3 मध्ये 0/0 इन्फिनिटी आणि 1/∞ ज्यामध्ये रेस्ट टू द पॉवर आहे त्यांना टाईप नंबर 3 आपण करूया आणि त्यावरचे असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण सोडूयात. ओके, चलो थँक्यू सो मच. काही डिफिकल्टी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट तुम्ही करा मित्रांनो. आपलं यूट्यूब चॅनल, आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.